मारुतीराय सारखा संन्यासी जन्माला शिल्लक आहे. कोणाला राग येऊ दे नका कोणी ब्रह्मचारी असेल तर, कारण एकच नंबरचा का आतापर्यंत जो ब्रह्मचारी जो संन्यासी राहिला किमान लहानपणी त्याच्या आई वडिलांनी तरी त्याचे इंद्रिय पाहिले. पण मारुतीराय एक नंबरचे संन्यासी का जन्माला जिनं दिलंय त्या आईला सुद्धा मुलगा आहे का मुलगी कळत नाही असा जगातला एकच संन्यासी ते. शरण शरण जी हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण ईश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मय स्वरूप असणारी अधिकार संपन्न साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग. विढाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या देहूतील मालकांचा आहे. मालक हे अभंगाद्वारे विश्वातलं एक पवित्र अधिष्ठान, या विश्वातला एक निष्ठावंत वारकरी, या विश्वातला सात्विक सदाचारी संन्यासी, या विश्वातला कर्तव्यनिष्ठ काम करणारी व्यक्ती आणि या विश्वातला निष्ठावंत सेवक. काय या छोट्याशा तोंडानं गिरगावचा बाळ्या उपमा लावणार आहे. एक अब्ज उपमा कमी पडत्याल इतका अधिकारी अधिष्ठान मारुतीराय आणि त्या मारुतीरायाला देहूतले मालक शरण जातात. शरण शरण जे हनुमंता तुम्हा आलो रामदूता. मर्यादा पुरुषोत्तम सीतापती सूर्यवंशातले राजे रामचंद्र अशा परमाधिकार जगदानंद कंद जगतपतीचे सेवक असणारे दूत असणारे मारुतीराय मी तुम्हाला शरण आलोय. शरण शरण जी हनुमंता. जी हा आदरवाचक शब्द आहे. या वर या जागा आहे, या वर या जागा. आदरवाचक शब्द आहे जी. एक सहज आठवलं म्हणून वाक्य विचारतो. बायकोला आवाज दिल्याच्या नंतर बायको जी मालक म्हणती त्यांना हात वरी करा. इचकले रे बाजार तुमचे. काय बेजार होऊन फायदा आहे. गॅसची टाकी तुमच्याच बोखंडीवर, किराण्याच्या पिशव्या आणू आणू बोट तुटले तुमचे. आणि बायको आपल्याला जी म्हणत नाही. धिक्क आहे आपलं जीवन. धिक्क आहे, धिक्क आहे, धिक्क आहे. जाऊ द्या बरं, माणसायचं कोण्या नदीत याच्यात जातील, जाऊ द्या. तुम्हाला जराशी तर वाटावं. उजडायला महादेव भिजवायला तुम्ही, पांडुरंगाला लाखानं मंजुळा वाहलात आणि ज्याच्या नावानं कुंकू लावतात त्याला जी म्हणत नाहीत. याच्याबद्दल जराशी तुम्हाला पण वाटावं. विठाला विठाला राजो. हा जी हा शब्द विकत भेटणारा नाही. हा ग्राम मध्ये, तोळ्यामध्ये, किलो मध्ये विकत नाही भेटत. तो प्राप्त करायचा असतो. आणि या पृथ्वीवर जेवढे देश आहेत त्या सर्व देशामध्ये जी हा शब्द प्रत्येकाने आदरयुक्त आपल्याला बोलावा ते फक्त विश्वात मारुतीरायाने प्राप्त करून घेतला. राजे हो, स्वार्थासाठी कोणी एखादा आपल्याला जी म्हणत असेल पंडित भाऊ, काही प्राप्त करण्यासाठी कोणी जी म्हणत असेल तो भाग सोडून द्या. महाराज जी कोण म्हणतंय? तुकोबाराय. तुकोबाराय जी म्हणतात. तुकोबाराय, तुकोबाराय जी म्हणतात. काय अधिकार आहे तुकोबारायांचा? या जिल्ह्यामध्ये प्रचंड श्रीमंत माणसं असतील, रावणाला ओव्हरटेक करणारे असतील किंवा रावणापेक्षाही श्रीमंत असतील,
काय आमच्या बापाचं जातं गरीब म्हणायला. मोठे मोठी लोक असतील राजूभाऊ, पण आतापर्यंत कोण्याही जिल्ह्यात यमाला कामाला लावणारा मला माणूस सापडत नाही. काय त्याची मायवी आली यमाला कामाला लावायला? तुकोबरायांनी यमाला कामाला लावलं. काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राबतशे. आपण यमाला किती भेटतो माहित? अहो, लग्नातल्या सप्तपदीचे 7 फेरे ओढून आलेली बायको कोविडच्या काळामध्ये नवऱ्याच्या ब्रश जवळ तिनं ब्रश ठेवला नाही, आणि इतक्या निष्ठेनं आपली म्हणून आणलेली बायको त्या नवऱ्यानं पण तिच्याजवळ ब्रश ठेवला नाही. त्याला वाटलं तिला जर कोरोना झाला तर मला होईन. इतके भंगिरे येत आपण, इतके स्वार्थी येत आपण, इतके स्वार्थी. आपल्याला यमाला कामाला लावता येतं होय? काय हिंमत आहे, काय पात्रता आहे, काय लायकी आहे, काय अधिकार आहे आपला? मी तुमच्यावर बॉम्ब टाकत नाही, मी पण तुमच्या यादीत आहे. असं होईल की हा फार शहाणा आहे का? नाही, डोक्यातलं काढून टाका, मी सुद्धा तुमच्यातलाच आहे. प्रपंचाचा दास आहे. फक्त फरक इतका आहे, कोणी वर चमच्याभर चिखलानं भरलंय, कोणी टोपलं भर चिखलानं भरलंय, आणि कोणी फरक भर चिखलानं भरलंय. इतकाच फरक आहे, पण सारे भरकेच. विठाला महाराज यम मुजरा करतोय, सलाम करतोय. तो दर्जा तुकोबरायांचा, आणि ते तुकोबराय मारुती राहायला शरण शरण जी हनुमंता. काय अधिकारी आपल्याकडे? जरा जुरा पैशावाली माणसं आली की लगेच फोटो काढतात आणि ग्रुपला टाकतात. आमच्याकडे साहेब आले, साहेबांनी माझ्या खांद्यावर हात टाकला. तुला दाबायसाठी टाकलाय सोंबळ्या? साहेबाच्या गोळ्या संपल्यात का रे तुला मोठं करून तो भिकारी व्हायला? असा जगात साहेब नाही. विठाला विठाला. अरे भरके भुरके दूरनं फेकणारे कुंटलानं साहेब सापडतील. स्वतःची प्रतिष्ठा आपल्यावर प्रेम करणाऱ्याला देतो आणि त्याला मोठं करतो. असे मोजके मोजा इतके साहेब ते फक्त पुराणात. आता तर औषधाला गवसायचं नाही. विडाला विडाला. साधे सुधे माणसं आले की आपण लगेच फोटो काढतो की लगेच टाकतो. आमच्याकडे फलाना महाराज आला आणि काय केलं त्या महाराजांनी? तुला डोंबलं दिलं नाही? आम्ही त्यांच्या पाया पडत. अरे त्यो बेजारे, त्याचं पोरग बुट हरपून या लागले आणि त्याच्या तुम्ही पाया पडल्यावर काय तुमचं भलं होणार आहे? फलाना महाराज आला. अरे महाराज त्याला म्हणायचंय जे तुमचा उद्धार करतोय तो. विठाला विठाला. दोघंच लावायचं नाही. महाराज तपासण्याचा दर्जा डोक्यात ठेवा. ते माप आपल्या अंतकरणात असू द्या आणि मग त्यांच्या पाया पडा. कोणाही भंगिऱ्याच्या पाया पडू नका. त्या भंगिऱ्याच्या पाया पड्यावर त्याच्या अंगातला गर्दा तुमच्या पवित्र डोक्यात येतो. ते डोकं तुमचं घरात विचलित होतं आणि खालून संसार पेटतो तू. म्हणून पाया पडताना जरा लायकी बघून पड जा. कुठेही पड जाऊ नका. विडाला विडाला. काय अधिकार तुकोबरायचा? मारुती रायाला नमस्कार करतात. साधा सुद्धा माणूस आला ना आप्पा, माणूस खुश होतो. महाराज माझ्या तुकोबरायाकडे जगाचा बाप मनानं येत होता. पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी. गिरगावचा बाळ्या ज्याच्या घरी जाईन त्याच्या इथं किती आदर असतो, किती आदर असतो, किती आदर असतो. ए बसा बसा. एकाच कीर्तनाला गर्दी नाही केली पाहिजे, वाटून वाटून आलं पाहिजे. विठाला विठाला. आम्ही त्या पंढरपुरातल्या मालकाचं भजन करतो. एक दीड तासानं अगोदर आलो. त्या गोरख महाराजांनी दार बंद केलं, लाईट बंद केले, फॅन लावला आणि करा महाराज आराम. ह्या माऊलीनं फक्त पंढरपुरातल्या मालकाचं भजन करतो तर इतका आदर. एकदा आप्पा यांच्याकडेही गेलो, दुसऱ्या मजल्यावर सोय केली.
एक सांगू राजेव, विश्वाचा बाप तुकोबरायच्या घरी आल्याच्या नंतर तुकोबरायला पंचायत पडली, बसायला काय टाकू आथरायला. सोपा नाही, पलंग नाही, गादी नाही, खुर्ची नाही, गालीचा नाही, चटई नाही, सतरंजी नाही, काही नाही. एक बाज होती. राजेहो, त्या बाजेची कितीतरी सुंबाची तोडे तुटलेली होती. त्या बाजेवर जर एक दोन माणसं बसले तर ती कुसातून तिचे लाकडं, तिचे ठावे मोडली असती. अशी बाज मी सांगत नाही, मोडक्याची बाजा. राजे हो, आज तुमच्या आमच्या घरी पाहुणा आला तर देखाव्याचे वस्त्र उघडे ठेवतेत आणि गोदडे झाकून ठेवतेत. तुकोबरायकडे फक्त गोदड, वरी वाकळांच्या शेजार. हा तुकोबरायचा संसार. तरी पण विश्वाचा बाप त्या मोडक्या बाजावर, त्या गोदड्यावर बसला. काय अधिकार असेल तुकोबरायचा, काय अधिकार असेल. आपल्याकडे एखादा पाहुणा आला आणि थोडीशी काही परिस्थितीने हलगर्जी झाली तर ते दोन्ही हातान बोंबलतोय. ते का माणसं आहेत का, त्याला पाहुणे राहुणे कळवते का, त्याला का सोय करायचं माहिती आहे का. महाराज, विश्वाचा बाप आल्याच्या नंतर बुटभर कन्या आणि डेराभर पाणी होतं. दरदरीत पाण्या माझी रांधी गेल्या कन्या. चतुर्भुज झाला विश्वाचा बाप. 3 हातानं कन्या आवरल्या आणि एका हातानं कन्या वरपत होता. कन्या खाल्ल्या ते कन्या. जेवण झाल्याच्या नंतर मुखशुद्धी करता वेलदोडा असेल, पुराणाची भाषा, तुम्ही त्याला इलायची म्हणता, त्याचं खरं नाव आहे एलदोडा. आपल्याकडे काय धर्म माईकवर बोंबलल्या जातो, आचरणात नाही आणायचं. दुसऱ्याचा पगडा बसला आणि बुंडक्या आणि नुसते नाटकं सांगायची. यम इतका हानीन, इंच भर जागा ठोचा नाही लाल करायची. विठाला विठाला, लवंग नाही, सुपारी नाही, विड्याचं पान नाही. तुळशीच्या जवळ गेले, खालून पडलेलं वरून पडलेलं पिकलेलं पान उचललं, देवाच्या हातावर ठेकलं. देवा, मी दुर्बळ आहे. मुखशुद्धी तुळशी दळ, तुका म्हणे मी दुर्बळ. तरी जगाचा बाप तृप्तीचा ढेकर देऊन जातोय. तुकोबरायच्या धर्मपत्नी जिजाऊ आईसाहेबांनी विचारलं, मालक, देव किती वेळ या गोदड्यावर बसणार आहेत. आवले, तुकोबराय प्रेमानं बायकोला आवले म्हणायचे. आवले, काय आपल्या इथं सोय नाही ग, तरी पण भगवान आपल्याकडे थांबलेत. जाता देव जात नव्हता, कारण देवाला तुकोबरायच्या घरी करमत होतं. जगाचा बाप आहे, विश्वाचा बाप आहे. प्रत्येक क्षेत्रातल्या लोकांना किती दिवस जिवंत ठेवायचे त्याच्या हातात आहे. 2-3 क्षेत्र आहे का. राजकारणातला किती जरी मोठा असेल, त्याला किती दिवस जिवंत ठेवायचं हे पंढरपुरातल्या मालकाच्या हातात आहे. आप्पा, त्याच्या हातात आहे. विठला विठला तुम्ही दोघं इकडे, तुम्ही दोघं इथे. हा, महाराजांना बसू दे. तुम्ही पण महाराजच येतात. विडाला विडाला राजकीय क्षेत्रातला किती जरी मोठा असेल, त्याचं बटन दाबून त्याला कोण्या दिवशी मळ्यात फुकायचं हे पंढरपुरातल्याच्या हातात आहे. आप्पा, तुमच्या क्षेत्र सांगतो.
जागतिक लेवलला व्यापारी क्षेत्रात गाजला असेल तर त्याला कोण्या दिवशी मळ्यात फुकायचं हेही पंढरपुरातल्याच्या हातात आहे. शिक्षण क्षेत्रातला किती गाजलाय त्याला कोण्या दिवशी फुकायचं हेही पंढरपुरातल्याच्या हातात आहे. आणि कंबर बांधून महाराष्ट्रभर कीर्तन करतो त्यालाही कोण्या दिवशी फुकायचं हेही त्याच्याच हातात आहे. भागवत सांग, रामायण सांग, शिवपुराण सांग, कीर्तन सांग, प्रवचन सांग, घरी जाशील याचा भरोसाच नाही बाळा. मधातही तो दुकान लावू शकतोय पंढरपुरातला मालक. याला जगाचा बाप म्हणतात. आणि तो विश्वाचा बाप तुकोबरायकडे मनानं यायचा. हा तुकोबरायचा श्रीमंतीचा उच्चांक आहे. हे टोक आहे, शिखर आहे. आणि एवढी अवस्था ज्यांच्याकडे असताना एका पशुच्या कुळातल्या साधूला प्रणाम केला. शरण शरण जी हनुमंता. मारुतीराय पशुच्या कुळातले, केवळ वनीचे वनचर, पाले खावीर वानर रे. केवळ वनीचे वनचर, पाले खावीर वानर. पण अधिकार चारी मुक्ती त्यांच्या किंकर, सवे सुरवर वंदिती. आपण नुसता सलुकता, समीपता, सायुज्यता, स्वरूपता ह्या नुसत्या मोक्षांची नाव ऐकतो. स्वप्नात मोक्ष नाही गिरगावच्या बाळ्याच्या. आणि या वानरांच्या घरी मोक्ष लोळत होते, लोळत होते. या 33 कोटी देवता सवे सुरवर वंदिती. देवता वंदन करायच्या मारुती राहायला. आणि येवनी तर पशुची. मी नाही सांगत, पैठणचे मालक म्हणतात, येऊनी जन्मला मरकट, तोरे वैष्णवा माझी अति श्रेष्ठ. हनुमंत मनावया कनिष्ठ, ऐसा पापिष्ट कोण आहे. कोणाची माय व्याली मारुती राहील कनिष्ठ म्हणायची. काय हिम्मत आहे. आणि येवनी तर पशुची आहे. आणि तुकोबराय नमस्कार करतात. नमस्कार करतेत ना माणसं, एक स्वार्थ असतो. मी एका लग्नाला गेलो 6 वर्षापूर्वी. मोठं कुटुंब होतं. नवरी विद्यमान कलेक्टर, नवरदेव कलेक्टर, नवरीची आई कलेक्टर, नवरीचे वडील कलेक्टर, पण नवरदेवाचे मायबाप नाहीत कलेक्टर. दोघं नाहीत. नवरदेवाचे वडील तरी थोडे शिकलेले होते, पण नवरदेवाची आई बँकेत गेली करासहित लाश आई. पंडित भाऊ अंगठा देत होती नवरदेवाची आई. नवरीची आई विद्यमान कलेक्टर, नवरीचे बाबा विद्यमान कलेक्टर. 4-4 वर्ष नोकरी राहिली होती. आणि त्यांच्या पोटी जन्माला आलेली पोरगी पण कलेक्टर. नुकतीच 4 महिन्यापूर्वी जॉईन झालेली. नवरदेवाचे आई वडील बिचारे साधे होते, पण त्यांनी बी पोरग कलेक्टर केलं. लग्न लागलं. पाहुणी रावणी जेवली. बऱ्यापैकी पाहुणी निघून गेली. साडे झाले. सुन्मुख झाला. परवाराचा कार्यक्रम झाला. देव्हारा लुटायचा कार्यक्रम झाला. हे लग्नातली विधी असते. नवरी वाट लावायची वेळ आली. त्यावेळेला डिपार्टमेंटच्या गाड्या होत्या उभ्या. विद्यमान कलेक्टर राजूभाऊ, पोलीस लाल दिव्याच्या गाड्या भोवताल उभ्या. आणि नवरी ज्या वेळेला गाडीत बसणारे त्यावेळेला चटाया नसतात. मंडपाच्या बाहेर गाडी उभी होती. नवरदेव गाडीत बसला. नवरी बसत असताना आईच्या गळ्याला पडली. आईनं सांगितलं जा माय. तेवढ्यात नवरदेवाची आई समोरून आली. विद्यमान कलेक्टर मातोड्यात गुडघे टेकले नवरीच्या आईनं. आणि अंगठा देणाऱ्या नवरदेवाच्या आईच्या पुपुट्यात पाया पडली. त्या बाईनं विहीनबाईला उचललं, हृदयाशी धरलं. आणि विद्यमान नवरीची आई कलेक्टर कानात सांगितलं, विहीनबाई काळीच तुम्हाला दिलंय, हृदय तुम्हाला दिलंय, माझ्या लेकराचा सांभाळ करा. महाराज विद्यमान कलेक्टर पाया पडली. पण स्वार्थ आहे अजय, स्वार्थ आहे, स्वार्थ आहे. काय स्वार्थ.
माझं लेकरू सांभाळा. म्हणून उल्लेख नाही दर्शनाचा, म्हणून उल्लेख नाही. महाराज मारुतीरायाच्या तुकोबाराय आदरवाचक जी शब्द करून नमस्कार करतात, तुकोबारायाचा स्वयं स्वार्थ नाही, विश्वाच्या कल्याणाचा स्वार्थ आहे. आणि तुकोबाराय नमस्कार करतात, शरण शरण जे हनुमंता. का नमस्कार करतात? काय अधिकार आहे मारुतीरायाचा? तुम्ही सगळेजण उदात्त अंतकरणाने बाळूला आशीर्वाद द्या. मी बोलण्याचा प्रयत्न करेल. विठाला विठाला मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टहासाने, मोठ्या असलेली ही फार जुनाट परंपरा आहे. 152. अरे बापरे, 150 वर्षापेक्षा जास्त मोठी परंपरा. आणि ती आस्थागत आतापर्यंत चालत असलेली ही दिव्य तेजस्वी धर्मनिरपेक्ष परंपरा, जाज्वल्य मारुतीरायांचं अधिष्ठान अशा परम पावन विश्वातल्या, मी मगाशी बोलून गेलो, विश्वातला 1 नंबरचा संन्यासी, विश्वातला 1 नंबरचा वारकरी आणि विश्वातला 1 नंबरचा सेवक. मारुतीरायासारखी सेवा कोणीच नाही केली आतापर्यंत. नाही. मारुतीरायासारखा संन्यासी जन्माला शिल्लक आहे. कोणाला राग येऊ दे नका कोणी ब्रह्मचारी असेल तर, कारण 1च नंबरचा का, आतापर्यंत जो ब्रह्मचारी जो संन्यासी राहिला, किमान लहानपणी त्याच्या आई वडिलांनी तरी त्याचे इंद्रिय पाहिले. पण मारुतीराय 1 नंबरचे संन्यासी का, जन्माला जिनं दिलंय त्या आईला सुद्धा मुलगा आहे का मुलगी कळत नाही, असा जगातला एकच संन्यासी ते फक्त मारुतीराय. आणि त्या परम पावन लोकोपकारी भक्तवत्सल मारुतीरायाची गोडशी परंपरा, ही धर्माची ध्वज 152 वर्षापासून आतापर्यंत चालत आली. तुम्हा वाघलवाडी ग्रामस्थांना मनपूर्वक धन्यवाद. आता तुम्ही करत असाल मोठा, तुम्हाला धन्यवाद देईल, तुम्हाला काही नाही म्हणणार नाही. पण 150 वर्षापूर्वी 100 घरं लुटले तर क्विंटल भर गहू सापडत नव्हते. तर त्या काळामध्ये 150 वर्षापूर्वी कन्या आंबाड्यावर ही परंपरा चालवत ठेवली. आज तुमच्या गावातली ती पूर्वज 150 वर्षापूर्वीची समाधी दहन असतील, दक्षिणेच्या मालकाच्या विलीन असतील, त्या पूर्वजांना मनपूर्वक कपाळ घासेपर्यंत प्रणाम. त्यांनी लावलेली मुहूर्तमेढ आहे. आणि आता तर तुम्ही फार मोठं गोडसं वैभव करता, इंद्राच्या वैभवाला लाजवील असं मोठं वैभव आहे. गेल्या वर्षी पाहिलं, पावसाचं वातावरण होतं, कितीतरी खुर्च्या आणल्या होत्या. आप्पासाहेब तळमळीनं करतात. आदरणीय हरिभक्तीपरायण गोरक्षनाथ महाराज असतील, आदरणीय आमचे छोटे महाराज माऊली असतील, गावामध्ये निष्ठेनं भजन करणारी वारकरी असतील. मला नाव जरी पाठ नसेल तरी त्यांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. कधी कधी काय होतं माहिती आहे का, काटाळ वांग्यालाच कोणी बी हातात धरतं. आता मी महाराज आहे, महाराष्ट्रात फिरतो, पण रोज हरिपाठाला हजर आहे का? नाही. रोज नित्यानं मंदिरात कोणी हरिपाठ करत असतं, त्यांच्या पायात बुटा असतानाही गिरगावकराचा प्रणाम, कारण ती परंपरा चालवतेत ना. आम्ही पळत्या घोड्याच्या गोमाशा असतो. पण अजूनही लक्षात घ्या, कारण विश्वाची रीतच उरफाटी आहे. झाडं लावा, झाडं लावा ते जगवा योजना येते ना राजूभाऊ. तर एसी गाडीतून एखादा पुढारी तुमच्यावर नाही घेत. आमचा एखादा महाराज उतरतो एसी गाडीतून, ते झाड धरतो, लगेच कॅमेरावाले आजी तुमच्यासारखे माचा 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 माचा, तुमच्याही डोसक्यात किडे पडले. खटाखट खटाखट त्याचे फोटो काढता, व्हायरल करता. जराशी लाज वाटायला पाहिजे. ज्यानं खडा खाणलाय त्याचा काढा कधी तुम्ही? आप्पा, ज्यानं कधी खड्डा खाणलाय माऊली त्याचा कधी फोटो काढा? नाही 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 नाही. कारण काटाळ वांग्यालाच किंमत आहे कुठे नाव सरलेल्याला.
कोणी बी त्याला. सत्यनारायण असला जर मोजका आमंत्रण असेल तर तोंड पाहून आमंत्रण देते. अरे राव तुरे राव. आणि त्याला एकाला ॲसिडिटी, एकाला शुगर, एकाला काय नाही, चपाती खायची नाही, वरण पाहायचं नाही, कढी तर स्वप्नात घ्यायची नाही. ते नुसतं पाहतं, नुसतं दात पाडलेल्या कुत्र्यावाल्या, काही नाही त्याला खाच नाही. आणि त्याला आमंत्रण मिठा सगळं चपका आणते, त्याला कोणी देत नाही. कारण रीतच उपराटी आहे. विठाला म्हणून मंदिरामध्ये निष्ठेनं हरिपाठ करणाऱ्या, नित्यानं भजन. किती वर्ष झालं विना उभा आहे? गेल्या 27 वर्षापासनं. महाराज तो पवित्र विना भगवान शिवजींनी नारदांकडनं घेतला आणि नारदांनी ब्रह्मकन्येकडनं घेतला, सरस्वतीकडनं. कारण या संप्रदायाचे संस्थापक अध्यक्ष भगवान शिवजी आहेत, शिरोमणी महादेव. कोणाच्या बापाची जागी नाही. एक जण म्हणला आम्ही 3 पिढ्यापासून वारी करतो. मग आम्हाला आणतो काय? तू करतो काय? नवलाची गोष्ट उपकार थोडा करायला तू. अरे वारीसाठी तुला माणूस केलंय. तुला जर कोंबडं केलं असतं तर सातार भाईने एकादशच्या दिवशी कापलं असतं. हे सांग ना मोठे. पण वारी करतो सोंबळ्या सांगायला मला माणूस केले ते सांग ना. विठाला विठाला. म्हणून उदात्त अंतकरणाने आपल्या शेतामध्ये काबाड कष्ट करून प्रेमानं श्रद्धेनं भजन करणाऱ्या गावातल्या त्याही वारकऱ्यांना प्रणाम. या सप्ताहामध्ये अन्नदान करणाऱ्यांना सुद्धा प्रणाम. गावात जेवढ्या आडनावाची माणसं असतील तेवढ्यांना कोटी कोटी धन्यवाद, प्रणाम. रक्षनाथ महाराज काकडे तारखेच्या संदर्भात संपर्क करत होते, त्यांनाही धन्यवाद. गेल्या त्यांच्याकडे बसलो, त्यांनाही प्रणाम. मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण आमचे प्रमोद महाराज, गोडस व्यक्तिमत्व आहे. महाराज तुम्हालाही प्रणाम. आदरणीय हरिभक्तीपरायण गायन क्षेत्रातले ज्ञानोबाराय तुकोबारायची साधक सुरडकर महाराज असतील, आदरणीय कदम महाराज असतील, याही बाजूची सगळी मंडळी, मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या. परमश्रद्धेय श्रीमद भागवत कथा प्रवक्ते ज्यांच्या मुखारविंदातून कृष्ण कथा ऐकता. महाराज जीवनाचा पांग फेडणारी कथा आहे ती म्हणजे भागवत कथा. अशा या पवित्र मासामध्ये, श्रावण मासामध्ये, या मासाचं आधिपत्य भगवान शिवजींकडे आहे. आणि भगवान द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र ज्यांच्या मुखारविंदातून ऐकता परम आदरणीय हरिभक्तीपरायण परमश्रद्धेय श्री हरी महाराज वैष्णव, ते सुद्धा मनाचा मोठेपणा करून या ठिकाणी आलेत. महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत. साऊंडवाले तुलाही धन्यवाद रे, छान. तू खाली बस ना, बस ना खाली. काय तू काय दुखत? बस खाली, बस बस खाली. ती खुर्ची काढून ठेव. काय जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा झाला रे, अवघडच काम ना. विठाला विठाला. लाईव्ह नाही ना? हा छान. ही शिकला लाईव्ह नका करी जा. मग तोंड जरा बचर बचर आहे. काय होत नाही. काल मला भीती काय वाटत नाही. काय कीर्तन घेणार? जाय तुला 30 गाव पठ्याल 36 गाव. काय त्याला ताण घ्यायचा? अजय पण आहे, गरजा महाराष्ट्र त्याचे चॅनल आहे, छान. उपस्थित पंचक्रोशीतून राजेभाऊ, आप्पा, पंडित भाऊ, मौली, ही सगळी जी आलेली भक्तगण आहेत. कोणी राजकीय क्षेत्रातले आहेत, कोणी व्यापार क्षेत्रातले आहेत, कोणी शैक्षणिक क्षेत्रातले आहेत. माझा शेतकरी राजा आहे. आध्यात्मिक क्षेत्रातली सगळी, तुम्हा सर्वांच्या चरणी गिरगावकराचा साष्टांग प्रणिपात. आता माझ्या अभंगावर येतो. विठाला विठाला. महाराज मारुतीरायाकडे असं काय असेल की तुकोबारायांनी पाय पडावा? मारुतीरायाला जर पैसे मागायचे असतील तर बाबा त्याला खिसात नव्हता. मारुतीराय असा जगात एक संन्यासी आहे की ज्याला पैशाचं स्वप्नच पडलं नाही. स्वप्नी जयाचे अर्थ जोडे, माते व्याभिचाराचे कोडे. मारुतीरायाचा सिद्धांत आहे पुराणिकाचा. मला जर पैशाचं स्वप्न पडलं असेल तर आईशी संसार केले इतकं पाप लागल. इतकं ठाम बोलायची कोणाची माय व्याली हो. ती फक्त त्याच पठ्ठ्यानं बोलावं, त्याच मारुतीरायानं बोलावं, पुन्हा नाही कोणी.
म्हणजे ज्याच्याकडे पैशाच्या अपेक्षेने नमस्कार करावा त्याला पैशाचं स्वप्न नाही, खिसात नाही. मग ही तुकोबारायकडं भाव नाही. मग पाया का पडले असतील आदरयुक्त. शरीरानं जर विचार केला प्रमोद बुवा तर ते योनीनं पशु येतं. काही त्यांच्याकडे पाहुणचार करण्याचा विषय करावा तर त्यांच्याकडे दही भात साखर तूप लोणी ते काय असेल, भात असेल, बासुंदी असेल, हे तर मारुतीरायाकडे नव्हतंच. ते पाला खाणार होते ना, पाला खाणार होते. पण तुकोबारायचा पाहण्याचा एक अधिकार होता, दर्जा होता. हा धर्म उंच नेण्यासाठी भगवंताचं नाम पवित्र आहे. नाम पवित्र आहे. आणि मारुतीराय नामाचे धारक आहेत. एक दुसरा सिद्धांत, वारकरी खरं म्हणून घेण्याची लायकी मारुतीरायात आहे. कारण मारुतीरायनं भजन केलं तर कोणाच्या पाकिटाला हातच लावला नाही. आम्ही पहिल्याच वर्गात नापास. आमच्यावर घेतल्यावर लय तुमची खसखस पिकली. तुम्ही लय तुकाराम महाराजाची चुलते आहेत का? भजन केलं तरी पैसे नाही आणि काम केलं तरी पैसे नाही. पाला खावोनी या वाहिले पर्वत, पाला खावोनी या वाहिले पर्वत, आंध्रेला सेतू सिंधू, महाराज 1200 किलोमीटरचा पूल बांधला, पर्वत उचलले, पालाच खाल्ला. शासनाचं बजेट नाही, 15-25 नाही, असतं काय ते 25-15 काय एवढं काय येत नाही. शिक्षण 7वी आहे ना, उगं दुसऱ्याचं ऐकून पिठलायचे गोळे फोडितो. काही बजेट नाही, उद्घाटनाला मंत्री नाही. 1200 किलोमीटरचा सेतू बांधला, 1 रुपया कोणाला पगार नाही. निष्ठावंत लोक सोबत, 18 पद्म वानर, 72 कोटी रिसन, 56 कोटी गोलांगुळ सोबत देवाचं काम केलं. का नमस्कार करतात? मारुतीरायानं सीताई साहेबांचा शोध लावला. थोडा लहान्या मालकाला गर्व झालता एकदा. लहाने मालक म्हणजे लक्ष्मणजी. ते म्हणले, दादा वहिनी साहेब सापडण्याचा प्रयत्न करतो. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राने सांगितलं, ठीक आहे लक्ष्मणा, ठीक आहे. पण ज्या वेळेला मारुतीरायानं शोध लावला त्यावेळेला लक्ष्मणजीच्या तोंडातून फक्त 1.5 श्लोकाचा अन्वय. एक बघा तुम्ही, पुराण बघा, लक्षात येईल तुमच्या. रामायणात नाही बघायचं, वेगळ्या पुराणात बघायचं, वेगळ्या. 1.5 श्लोक. गुरुवर्य वैकुंठवासी माधव महाराज मगर सरस खेडकर सांगायचे. लक्ष्मणजीनं सांगितलं, हनुमंतराय तुम्ही सीतेचा शोध घेतला, वा वा, छान. बरं काम केलं. त्याच्या पुढचा शब्द मी उच्चारू शकत नाही, माझी पात्रता नाही, योग्यता नाही. तर मारुतीरायाला तो शब्द ठसला आणि मारुतीरायानं सहज लक्ष्मणजीला एक पलटवार केला. म्हणले, लहाने मालक, आम्ही शोध केला याबद्दल तुम्हाला काही असं नाविन्य वाटत नाही, पण एक लक्षात ठेवा, सीताई साहेब काही रसातळात नव्हत्या, पृथ्वीवर होत्या. आणि तुम्ही शेषाचा अवतारात, आणि पृथ्वी तुमच्या डोक्यावर आहे. तुमची भाऊजाई तुमच्या डोक्यावर असताना तुम्हाला सापडत नाही, आणि वानरानं सापड्यावर थोडंही कौतुक करत नाही. जरसं लाज जाणं. एक पुरावा आहे महाराज. ज्याची खरी सेवा असती का त्याला भयच नसते. ज्याची खरी सेवा, ज्याची खरी सेवा, ज्याची खरी सेवा, ज्याची खरी सेवा, त्याच्या काय भयाची बा, त्याच्या काय भयाची बा, करिता स्वामी तुम्ही अजून 1-2 पोरं असावं जे निष्ठेनं काम शेतात करतं का ते एकही शब्द मायबापाचा ऐकून घेत नाही. आणि जे काम करीत नाही का मोकार सूट, सोसायटीचा अध्यक्ष मोकार सोसायटीचं,
त्याला खाताना 15 शिव्या देऊ द्या, मुकाट्या मान घालतं खात ते बस कुठेतरी जाऊन पडत संपला विषय. त्याची बायको म्हणली तुम्हाला कवाशा जाऊ दे म्हणला, शात देतेत ना पण काम करीत नाही ना ते, शिया घेत नाही आणि मरणाचं काम करत आणि भेट नाही. खरं काम करणारी भेट नसते. ते कोटगी असतात का हे कोण्या थराला बसत येत आणि भिताड पाडीत येत. कोट घ्यायचे कधी नादी लागायचे नाही. चमचे असते, चमचे माहिती आहेत का तुम्हाला? तुमच्या क्षेत्रात तर लय असते ते, पण चमच्यांपासनं सावधान. चमचे किती नालायक असतात सांग का? चमचे शांत तोपर्यंत, जोपर्यंत प्लेट मध्ये शिरा आहे तोपर्यंत चमचे घुसत आहेत. प्लेट मधला शिरा संपला की चमचे खटाखट वाजते. आपल्या जवळचं संपलं की चमचे आपलीच विरोध करायला सुरुवात करते. चमच्यांपासनं सावधान. विचित्र असते चमचे. जोपर्यंत माल आहे का तोपर्यंत चमचे घुसत आहेत. माल संपला की खटाखटाच वाजत आहेत चमचे. मारुतीरायची खरी सेवा, सीताई साहेबाचा शोध लावला जावं लागतंय. नाना प्रकारचा शोध घेतला आणि नंतर लक्षात आलं मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांचा रावण हा अत्यंत अधट व्यक्ती आहे. दुसरी गोष्ट, रावण हा अत्यंत बुद्धिवादी आहे. रावण तिसरी गोष्टी अत्यंत कपटी आहे, मायावी आहे. रावणाची बुद्धी मोजण्यासाठी ब्रह्मदेवाकडे पारडं नव्हतं, इतका बुद्धिवान रावण होता. प्रचंड भक्तिश्रेष्ठ. रावणाचा स्वर, रावणाचं संस्कृत, रावणाचा कर्मकांडातला अभ्यास, रावणाच्या काही काही गोष्टीचे तत्व इतके इतके प्रांजळ होते की ते मोजण्यासाठी पारडच नव्हतं. तुम्हाला एक छोटा सिद्धांत सांगतो रावणाचा, कळेल तुम्हाला. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र, विषांतर होते पण मी जागेवर येतो. एसटी लांबून आणायचा नाद आहे पण बस स्टँडला नेतो, पुन्हा येतो शरण शरण जे हनुमंता. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांना एकदा भगवान शिवजींची स्थापना करायची होती. आता शंकरांचं जास्त प्रस्त चालू आहे. खेकडे खाणार पण पाणी घालायला जाते. हे खेकडे खाणार पण पहाट पाणी घालायला. मी म्हणलं खेकडे आहे अरे तू जवळून गेला तर तुझ्या अंगाचा वशाळ वास आला. शिवजीच्या गोळ्या संपल्यात करे तू अप्रसन्न व्हायला. श्रावण संपायच्या आधी खेकडे खाल्ले आणि आमुष्या सुटली की लगेच खेकड्यावर पडतून पाणी घालो तू. बेकार चोट कुठला. विठाला विठाला आणि यांचं तर डोकंच लावू नका. यायनं पप्याच्या बापाला उपाशी घातलं पाणी घालण्यामुळं. ते तसंच गेलं. वा वडापाव खाऊ लागलं. वा 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 वा. वडापाव कस काय ती पूजेला गेली. वा बैल कुठला. विठाला विठाला महाराज. कर्तव्यवाद सोडून देणारे, परमार्थ करणारी माणसं धर्मनिरपेक्ष परमार्थक दृष्टीनं ती अत्यंत पापी, दुराचारी, हलकट, बुजदिल असतात. आपल्या वाट्याला आलेलं कर्म टाळून जी माणसं परमार्थ करतात का ती हरामखोर असतात. मोठ्या लोकांचा सिद्धांत आहे कामामध्ये काम. महाराज तानले कृपाळण्यात झोपून जर बाई कीर्तनाला येत असेल तर एक नंबरची नालायक. नवऱ्याला उपाशी सोडून जर पांडुरंगाला मंजुळा वाहत असेल आणि शिवजीला बेल वाहत असेल तर ही ज्या भागात वाटुळे त्या भागामध्ये पाऊस कमी पडतो. काय करताना रागाला यायला कीर्तन घेऊ देणार. मी आधीच सांगतो गावात नका घेऊ, जिल्ह्यात येऊ देऊ नका गिरगावच्या बाळ्याला. याच्या पलीकडे काय सांगू. जो मुलगा आई वडिलाचं दर्शन घेत नाही का तो बिना चपलाचा जरी पंढरपूरला गेला आणि JCBनं खड्डा करून जरी चंद्रभागेत पुरला तरी त्या हरामखोराला मोक्ष नाही. कारण देवानं दिलेलं काम सांगितलंय ना. तुला पाठवलेलं ज्या कामाकरता का पाठवलं ते काम करायचं. तुम्हाला एक सांगू का, कॅनलला पाणी असावं, मोटर लागली, मोटर चालू असावा, लाईट असावा आणि तुमचं पीक पाण्याला आलेलं असावा. पिकाला पाणी द्यायचं सोडून कीर्तनात बसला तरी नालायकात. ऐका माझ्या सावताबाबांचं जीवनचरित्र. नाही गेले ते महाराज. काळ्या मातीवर निष्ठा असलेल्या सावताबाबांच्या भेटी करता जगाचा बाप आलाय आणि तिथून पुढे वारी सुरू केली. आधी नाही, आधी नाही, आधी नाही. कारण शेतीत काम करणारी माणसं इतकी निष्पाप असतात. आमच्या महाराजांनी जरा जरा डोके ठेवले पाहिजे, शेतकऱ्यावर बोललं पाहिजे. कारण महाराज म्हणजे सनातन संस्कृती जिवंत ठेवायचं काम भारत देश, अमेरिका आणि जपान या तीनच देशांचं नाव घेतो. संस्कृती संपन्न भारत देश राजेभाऊ, उगवत्या सूर्याचा देश जपान, महासत्ता देश अमेरिका, या तिन्ही देशातले मंत्री एकत्रित आले तरी ज्वारी तयार करता येत नाही.
गहू हरभरा मका बाजरी तांदूळ तयार करता येत नाही. आमचे सगळे भारतातले सगळे महाराज एकत्रित आले तरी यायला ज्वारी तयार करता येत नाही. तुमच्याच कशाला बॉम्ब टाकू, आम्हालाही करता येत नाही. शिक्षण क्षेत्रातले सगळे जरी एकत्रित आले तरी गहू ज्वारी तयार करता येत नाही. वैद्यकीय क्षेत्रातले आले तरी करता येत नाही. गहू ज्वारी तयार करायचा कारखाना फक्त शेतकरी राजाच्या घामात आहे. आणि या शेतकऱ्यानं गहू ज्वारी तयार केली की आमची माळ जिवंत राहते. म्हणजे सनातन आणि वारकरी संप्रदाय जिवंत ठेवायचं काम फक्त शेतकरी करतोय. फक्त शेतकरी करतो, फक्त शेतकरी. चला काय सांगू लागलो. होता असं हिचकत हिरवटीला लागल्या वगारू दूध येत नाही. चलत राहते. चला भगवान शिवजीची स्थापना करायची आणि स्थापना करायची प्रभू रामचंद्राला. आणि रामचंद्र जंगलात येतं. जंगलात गावरान तूप सापडन का? समिधा सापडत गावरान तूप कसं सापडन? जव कसे सापडतील? काळे तिळ कसे सापडतील? पूजेचं सामुग्री वस्त्र कसे सापडतील? खारका सुपाऱ्या कशा सापडतील? आणि आमचं तर काम असते जसा यजमान तशी पूजा. हा मी केलं ना 27 वर्षापूर्वी, तेच करत होतो. आता इकडे आलो, आता नाही करीत, आता नको म्हणलं तिकडं. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांनी आपलं दुःख रामायणातले सर्व वयोवृद्ध जामवंताकडे मांडलं. आणि जामवंतानं सांगितलं, प्रभू अडचण काय? काय नाही म्हणले, आम्हाला पौरोहित्य करणारा विद्वान व्यक्ती पाहिजे. जामवंतानं सांगितलं, माझ्या मित्राचा नातू आहे. जामवंत हे रावणाच्या आजोबाचे मित्र होते. आणि जामवंत लंकेत आले. रावण 65 खुर्च्याचं सिंहासन उतरून जामवंताच्या पाया पडत होता. पण जामवंतानं सांगितलं, नको, तू फार मोठ्या माणसाचा नातू आहेस, पाया पडू नको. आलिंगन दिलं. काय काम आहे? काही नाही म्हणले. भगवान शिवजींची स्थापना करायची. रावण इतका प्रसन्न झाला, कारण तो शैव होता, भगवान शिवजींचा उपासक होता तो. वा 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 वा. आणि अडचण काय? भूदेव पाहिजे. काय रावण कडालला, काका माझ्या प्रांतामध्ये शिवजीची स्थापना आणि मंत्रोच्चार करण्याची अडचण मी. पण जामवंतानं सांगितलं, हनुमंत अडचण वेगळी आहे रे, आपलं रावणा अडचण वेगळी आहे. भगवान शिवजीची स्थापना करायची, मंत्रोच्चार करण्यासाठी भूदेव म्हणून तू येताल, पण यजमान तुमचा विरोधक आहे. यजमान तुमचा रावण किती बुद्धिवादी होता याच्यावर सांगतोय. मग हलकटपणा किती होता हे बी मोजायला तराजू नव्हतं. यजमान रामचंद्र 2 मिनिटाकरता खिन्न झाला. पण रावणानं सांगितलं, काका माझ्या आजोबाचे तुम्ही मित्र आहात, आतापर्यंत तुम्ही काही मागितलं नाही आणि भगवान शिवजीची स्थापना आहे. असू द्या, रामांचं आमचं विरोध असेल काय असेल, पण माझ्या देवाची स्थापना आहे, मी पौरोहित्य करणार. दुसरा मुद्दा आहे का? जामवंतानं सांगितलं, लंकेश पूजे करता काय लागतंय? पूजे करता यजमान जगाचा बाप आहे. यजमान जगाचा बाप आहे, जगाचा बाप आहे. त्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान हालत नाही. तुम्ही आणि मी इथं किती दिवस ठाचं हेही त्याच्या हातात आहे. मग आता पूजेला साहित्य काय सांगावं? रावणाची विद्वत्ता माहिती आहे का? रावणानं जामवंताला सांगितलं, ज्याचा यजमान जंगलात आहे त्याच्या पुरोहितानं साहित्य दिलं पाहिजे. ज्याचा यजमान जंगलात आहे का, त्या पूजेचं साहित्य त्याच्या पुरोहितानं दिलं पाहिजे. काय मोजण्यासाठी तराजू आहे का महाराज? काय विद्वत्ता असली, किती मोठी विद्वत्ता. याच्यातली थोडीशी कळपा पुढची, फारसं नाही सांगत. सगळ्या गोळ्या घेतल्यावर रिॲक्शन येत असते. आता मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांचं लग्न झालं आणि पत्नी हयात होत्या. लग्न केल्याच्या नंतर पत्नी मृत्यू पावल्याच्या नंतर पूजेला बसता येते, पण लग्न झाल्यावर बायको जिवंत असताना एकट्याला बसता येत नाही. इदुराला बसता येते, खटवाला बसता येते, पुराणाची भाषा आहे. पण बायको जिवंत असताना ती बाजूला ठेवून पूजेला बसता येत नाही. कर्मकांडाचा सिद्धांत आहे, गिरगावच्या बाळ्याचा नाही. पाहावे पुराणी.
मी सांगितलेलं तुम्ही कसं ऐकत आणि तुम्ही इतके सोपे आहेत का? 100 गिरगाव करायला आवताला झुपताना इतके मोठे आहेत तुम्ही आणि मग कसं ऐकत? मोठ्यांचं वाक्य. पूजा मांडली आणि जामवंताच्या तोंडातून एक शब्द पडला, सुरू करा. रावणानं सांगितलं, एकट्या रामचंद्रांना पूजेला बसता येत नाही, मी पलीकडून पाठ टाकलाय. आणि म्हणले सीता तुमच्या ताब्यात आहे, विमानही पाठिले. रावणानं स्वतःच्या 6 पत्न्या सीतेला आणायला पाठिल्या. नाव रामायणात बघू नका त्यांचे, वेगळ्या पुराणात बघा ना, आहेत पुराणं भरपूर आहे. कधी कधी चांगलं वाची जा ना मोबाईलवर. भंगिऱ्याला तुम्ही चॅटिंग करता, तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा. सकाळीच त्याच्या बायकोनं तोंड लाल होस तर त्याला आणलंय आणि त्याला शुभेच्छा द्यायला तुम्हाला टाइम आहे आणि त्याच मोबाईलवर आपलं पुराण पाहण्यासाठी तुम्हाला टाइम नाही. काय गोळ्या संपल्या राजे हो तुमच्या सुद्धा. विठाला विठाला तुम्हाला नाही, आमची सुद्धा पाय लांबून दिले कोकण्या मशिवानी. लोक आलेत पाया पडायलेत आणि हे व्हॉट्सअप खेळायला आहे. तुला कोण्या नरकात टाकावं हे सुद्धा कळणार नाही महाराजा या मला. विठाला विठाला 6 पत्न्या पाठील्या. सीताई साहेबाला विमानात बसवलं आणि समुद्राच्या तीरावर रामेश्वरांची स्थापना प्रभूंनी केलं म्हणून नाव पडलं रामेश्वर. 4 कोपऱ्यावर 4 बिंदू माधव. स्थापना झाली आणि रामचंद्रांनी बघितलं पाठावर कोण आहे, तर सीता आहे. महाराज जगाच्या बापाचे डोळे रडत नव्हते, अंतःकरण रडत होतं. कायच रावण कृपाळू आहे, काय रावण विद्वत्ता प्रचुर आहे, प्रचंड विद्वत्तेचा व्यासंग आहे. कारण पूजा करायला मी एकटा करू शकत नव्हतो म्हणून सीता आणली. रावण तितकाच रगील होता. घाट सोडल्याबरोबर सीता विमानात बसली आणि पुन्हा अशोकवाटीत नेऊन घातली. आपली कृपा आहे सीता पूजेला आणली, काय काय उपकार थोडाचे. चला, इतका प्रचंड विद्वान रावण. अजून 2 सिद्धांत होतो, पुन्हा कधीतरी पाहू. चला, तो रावण मरेपर्यंत सीता देत नाही हे मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांना नारदांकडनं कळालं. 6व्या क्रमांकाचे संन्यासी नारद, कारण भजन परंपरेतला संन्यासी. सुरनर किन्नर नारद तुंबर गाते निरंतर रे, सुरनर किन्नर नारद तुंबर गाते निरंतर रे, माधवा मुरली मनोहर रे, माधवा मुरली मनोहर रे, माधवा मुरली मनोहर रे. भजन परंपरा शिवजींची. त्या शिवजींनी नारदांना भजन परंपरेत घेतले. भजन करणारा 6व्या क्रमांकाचा अत्यंत गोड लौकिक नारद. नारदांकडनं कळालं, देत नाही तो. आता मारावं लागेल, मारण्यासाठी तिथं जावं लागेल आणि समुद्र आडवा आहे. महाराज शोध एका संन्याशानं सीताई साहेबाचा घेतलाय. समुद्राला कळालं माझी कन्या रावणानं नेली. वरूनच नेलती ना, बापानं पाहिलं होतं आपली पोरगी नेलेली. पण जावाई समुद्राच्या कडेला विनंती करतोय सासऱ्याला, मला रस्ता द्या. पण जावाई रगील होता. मारुतीरायनं प्रश्न केला, रस्ता का देत नाही? ज्यानं माझी मुलगी नीट सांभाळली नाही त्या सासऱ्याची मला काय किंमत आहे? त्या विवाहाची मला काय किंमत आहे? त्या जावायची, चुकून बोललो, त्या जावायची मला काय किंमत आहे? नाही दिला रस्ता. पण हा रस्ता मारुतीरायाच्या कृपापात्र असलेल्या एका वानराने रस्ता केला. तुकोबर आहे, त्याचं आवडीनं नाव घेतात. तुका मने नळा, तुका मने नळा, सागरी तारी येल्या शिळा, 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 सागरी तारी येल्या शिळा. या समुद्रामध्ये पाषांतरले असतील ते नळ नावाच्या वानराने 1200 किलोमीटरचा सेतू बांधला.
संध्याकाळी मीटिंग भरली आणि मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांनी मारुती रायाचा सल्ला घेतला, करायचं काय. शिष्टाई करता एक व्यक्ती पाठीला, तेही गोष्टी होऊन गेल्या. मारुती रायाला बोलावलं आणि प्रभूच्या डोळ्यातून पाणी आलं. शरण शरण जे हनुमंता सांगतोय, काच नमस्कार करतात तुकोबर आहे. डोळे भरले, जवळ घेतलं. अंजनी सुद्धा, जी प्रभू, काय शेतू बांधलास रे. अरे सीतेचा शोध घेतलास रे, पण एवढी मोठी फौज याच्या नाकावर टिचून ठेवण्यासाठी या सेतूवरनं आली. हे सगळा पुरुषार्थ हनुमंता तुझा आहे. महाराज चेहरा बारीक झाला, बारीक झाला, बारीक. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राने विचारलं, हनुमंता मी तुला असं काय बोललो. मी म्हणलो तू सेतू बांधलास, किती मोठा पुरुषार्थ. नाही प्रभू, शब्द वापस घ्या. सेतू मी नाही बांधला. सेतू बांधण्याचं काम नळ नावाच्या वानरानं केलं. नळ नावाच्या वानरानं. मी पर्वत आणले, मी मोठी मोठी पाषाण आणली, मी सगळी काही सामुग्री पोचली, पण पाषांतरंगाची ताकद मात्र नळात होती. गिरगावकराचं वाक्य नाही, तुकोबरायचं वाक्य. त्या वानराची आकुळी कथा कल्पतरू सांगतो. असा एक परमाधिकार महात्मा जन्माला, त्याचं नाव आहे नळ. घ्या बोलून. बोलावून घेतलं, विश्वाच्या मालकाचं दर्शन घेतलं आणि नळाचं हृदय, स्वतः नळाचं डोकं मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांनी स्वतःच्या हृदयाला लावलं. महाराज ते चळचळ कापत होतं, चळचळ कापत होतं. कारण विश्वाचा बाप आपल्याला हृदयाशी घेतोय, एक आदरयुक्त भीती वाटत होती. आणि फार पूर्वीचा काळ इतका गोड होता. आता तो रामचंद्रांचा काळ आहे. माझ्या लहानपणी इतकी आदरयुक्त भीती होती, बिड्या ओढत होती माणसं, पण ज्याच्या इथं काम करतो त्या मालका देखता ओढत नव्हते. इतका आदर होता. आता इतका गोड आदर आहे, मालकालाच चुना मागत आहेत. ते मालकही भिकारचोट, त्याला बिडी मागत. काय सरा कारभार भिकारचोट झाला. आदरयुक्त भीती होती, आदरयुक्त. चल कापलं ते खाली बसलं. लक्ष्मणजीनं सांगितलं, अरे काय तुला विश्वाचा बाप मिठी मारतोय. हो, तितका योग्य नाही मी, तितका अधिकार नाही माझा. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांनी सांगितलं, नळा काय तुझा पुरुषार्थ आहे, तुझ्या हाताने पाषांतरंगत आहेत. ठस 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 नळ रडत होता. गदगदून अंतकरण भरून आलं, डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या. विश्वमालकाच्या चरणी दंडवत केला आणि प्रभू, पाषाण माझ्या हातानं तरंगतात, पण कृपा त्या मालकाची आहे. कृपा त्या मालकाची. मी मारुतीराय कृपा पात्र आहे, त्या मारुतीरायची कृपा आहे. महाराज लक्ष्मणजीचा थोडासा गर्व शमन झाला. 8 वेळेला लहान्या मालकाचा गर्व वानरांनी शमन केला. वानरांनी. कधी कधी चांगलं वाचायचं किंवा ज्यानं चांगलं वाचन केले त्याचं ऐकीचा. काय होतं माहिती का, मोटरसायकलचा ड्रायव्हर चुकला 2च मरतील, जीपचा ड्रायव्हर चुकला 10-15 मरतील, एसटीचा चुकला 55 मरतील, रेल्वेचा चुकला 1000 मरतील, वक्ता चुकीचा भेटला कोटी मरतील. पाहुनी ग्रंथ करावे कीर्तन, शास्त्र म्हणेल ते सांडावे, ते राज्यही तृण मानावे. किंवा आधारा वाचून काय सांगशी कहाणी. आपल्या संप्रदायातल्या लोकांनी बचबच स्वतःच्या मत नाही मांडायचं, पुराणाचं मत मांडायचं. आपल्याला माहित नसेल, पाहावे पुराणी, वाचायचं आपण. मी मारुतीराय कृपा पात्र आहे. विश्वाच्या मालकाने खांद्यावर उचलून घेतलं नळाला. खांद्यावर घेतलं, खांद्यावर घेतलं. काय वासरू आहेस रे तू. अरे हनुमंतानं शोध लावला, पण इतक्या आडमुठ माणसाला मारण्यासाठी इथं येणं गरजेचं होतं आणि त्याच्यासाठी रस्ता दुर्मिळ होता. तो तू केलास. भगवंताचा 75% दुःखाचा भाग संपिला तो नळ नावाच्या वानरानं.
तुकोबराय म्हणतात मी ज्याचं भजन करतो त्या जगाच्या बापाचं 75% दुःख बाजूला करण्याची ताकद ज्या नळ नावाच्या वानरात आहे. आणि नळ नावाच्या वानरात जर इतका पुरुषार्थ आहे तर त्याला मोठं करणारे मारुतीराय किती पुरुषार्थी असतील. म्हणून तुकोबराय पहिल्या कडव्यात शरण जातात. शरणाची हनुमंता शरणाची हनुमंता शरणाची हनुमंता शरणाची हनुमंता शरणाची मारुती. अजून एक पुरावा आहे का? अजून एक पुरावा. मला फक्त आशीर्वाद देत राहा. ऐक महाराज बाजूला आहेत, ते पण आशीर्वाद देतील. बोलन बाळ्या गरीबाचा. मला इथून उचललं की येड्या बाळ्या तर मायात काय फरक नाही. कंबर बांधल्यावर हिशोबात आहे. आठव्या अवतारामध्ये कर्णानं बाण सोडायचं ठरवलं. पण कर्णानं पुन्हा त्याचं मत बदललं. आपण जरा एक चूक काम करतो. कर्णाच्या पायावर एक व्यक्ती आला. तो व्यक्ती व्याळाच्या योनीतला होता. व्याळ म्हणजे सर्प, ददुनशुक. त्या सर्पाचं नाव होतं अश्वसेन नावाचा सर्प. मी नाही सांगत, पुराण सांगते. सारिणी संगिनी बहिणी, हे सारिणी संगिनी दोघी बहिणी. एका सर्पिणीचं नाव आहे सारिणी आणि एका सर्पिणीचं नाव आहे संगिनी. त्याच्यापैकी एकीला पुत्र झाला अश्वसेन नावाचा सर्प. का मारुतीरायाला नमस्कार केला तुकोबरायांनी? दुसरा पुरावा आहे का? अश्वसेन नावाचा सर्प आईच्या पोटात होता. त्यावेळेला अर्जुनाने एक चूक केली. फुकट कळण शेंडी वळवळ. माणसं चांगली जरी असली तरी जरा जुरा कळत न कळत खोड्या करते. सार्वजनिक बाथरूम मध्ये गेल्यावर खडून पेन त्याच्या कवडावर नाव टाकायचा अधिकार आपल्याला काय? राजभाऊ खोटं बोलतो काय? नाही खोटं बोलतो. प्रथम श्रेणीच्या डब्यात जायचा योग येतो तुमच्या पैशामुळे. रेल्वेच्या अप्पा खोटं खरं बोलावं माणसानं. कुठं कशाला बोलायचं? आमची इथे एक म्हातारी गावरान तुपात चपात्या खात होती. काय खाल्ल्या? कुटके खाल्ले. सकाळच्या तिन्ही म्हशी मेल्या. देवाला विचारलं कस काय मेल्या? तुपात चपात्या खात होतीस आणि कुटके खाल्ले म्हणलीस. तेव्हापासून मी लक्षात घेतले चांगलं केलंय ना मस्तच म्हणायचं. तेव्हापासून मी म्हणत असतो पैशाची कमीत नाही. हाऊत भरलेला आहे, पाईप आहे त्याला, आणि खरंच कमी नाहीत पैसे. बायको एकच आहे. एक मुलगा मुलगी, आई आहे, वडील नव्वदला गेले आणि त्याचं लालन पालन करण्यापुरते पैसे आहेत. आपल्याला काही कमी केलीच नाही देवाने. आणि कमी अधिक झालं तर संध्याकाळी तुमचे येतं. खात्यात पैसे असू नसू, ATM इसरू फिसरू काही ताण नाही ना. येतातच संध्याकाळी, काय ताण नाही. त्याच्यामुळे कशाला कुतायचं? देऊतल्या मालकानं सांगितलं हक्तिया खोडी. वाचन पुढचा अभंग. बसल्या बसल्या काडी मोडीन, काही करीन, रेखाच ओढीन, काहीच करीन, बाथरूमवर नावच काढीन, काही काय नाना प्रकारचे खोड्या करते माणूस. अर्जुनाने एक खोडी केली. रस्त्याने एक सर्पिन चालली. ती सर्पिन बाणाच्या टोकावर घेतली, उचलली, फेकली.
समोर प्रमोद भाऊ अग्नी पेटलेला होता आणि ती सर्पिन त्या अग्नीत पडून जळणार, पण तिचं वात्सल्य उतू आलं. तिच्या लक्षात आलं काही वेळाला मला मुलाला जन्म द्यायचा आहे आणि याच्या सगट आता मी मरणार आहे. वरी उडाल्याबरोबर तिनं मुलाला जन्म दिला आणि ती अग्नीत पडून जळून गेली. पण माय जळताना जन्माला आल्याबरोबर माय जळताना पाहिली अश्वसेन नावाच्या सर्पानं आणि जाळणारा अर्जुन बघितला. त्या दिवसपासून निर्णय केला मी याला एके दिवशी संपीनच. याला हाडवैर म्हणायचं. हाडवैर हाडवैर हाडवैर. महाराज जरासंध हा मेल्यावर सुद्धा पांडवाच्या विरोधात होता. मेल्यावर सुद्धा. हाडवैर कशाला म्हणायचं माहिती का? जरासंधाच्या अस्थी कोण्याच गंगेत विरळत नव्हत्या. जरासंधाच्या अस्थी सांगलेल्या गांधार देशाचा राजा होता हरामखोर. गांधार देशाचा राजा नालायक मूर्ख होता शकुन्या. आणि या शकुन्यानं अस्थी घासल्या, तोडल्या, त्याच्या 4 गोट्या तयार केल्या. त्या गोट्या होत्या लुडोच्या. शास्त्राच्या भाषेत त्याला सोक्ती म्हणतात. चौघडियाच्या खुना 4ही अस्थी जाना तो जरासंग. मी नाही सांगत, कथाकल्पतून सांगते, पद्मपुराण सांगते. अत्यंत त्या अशा लवचिक केल्या. पांडवानं फेकल्या की पालथ्या पडत होत्या. हाडवैर होतं कारण यांच्यातल्या एका व्यक्तीनं फाडून मारला होता. म्हणून मेल्यावर पण आस्तीनं हाडानं बदला घेतला आणि कौरवानं टाकल्याबरोबर सोयीशा पडत होत्या. हे करायचं होतं शकुन्याला कारस्थान. कारण कौरवापैकी दुर्योधनानं शकुन्याचे 4 पोरं पाण्यातलं पंडाव खेळता खेळतात मारली. दुर्योधनाला पोहता चांगलं येत होतं आणि म्हणून शकुनी बहिणीच्या घरच्या भाकरी खाल्ल्या आणि त्याने विचार केला आपल्या बहिणीचं एकही जिथं ठेवायचं नाही. हितचिंतक शत्रू. लोक भगवान कृष्ण परमात्म्याला दोष देतात. द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याने कौरव मारले, गोळ्या संपल्या तुझ्या. कौरवाला सख्या मामानं मारलं आणि रावणाला सख्या भावानं मारलं. प्रभू रामचंद्रावर आरोप करूच नका. विठाला विठाला महाराज चूक केली अर्जुनानं. त्यावेळेसपासून अश्वसेनानं एवढं अंतःकरणात जलुशी ठेवली मी याला कधी मारीन कधी मारीन कधी मारीन. भगवान शिवजींची उपासना केली. रावणानं 10 रुद्र प्राप्त केली. त्या अश्वसेनानं 10ची 10 प्राप्त केली आणि 10 रुद्र प्राप्त करून इतकं विष हस्तगत केलं. अजय इतकं विष हस्तगत केलं की अश्वसेनासारखं विष एकाही सर्पाला नव्हतं. आपण एकाही सापाला नव्हतं. कधी कधी कोणाच्या घरी गेल्यावर टी व्ही पाहायला भेटत होता. आता कोविडमध्ये मी पण घेतला. एक जण अधिकारी म्हणला घ्या ना बाबा, त्यानंच द्यायला, पण मला लाज वाटली त्याचं बिलही देऊन टाकलं. जाऊ दे आपल्या लोक देतात याचं कशाला उपकार. टी व्ही पुढचा देऊन टाकलं त्याचे ते बिल. तर असे काही सर्प येतं चावल्यावरच माणूस मरतंय असं नाही. त्या सापानं अशी फुटकार टाकली आणि त्याच्या वीज जर अंगावर पडलं त्वचेवर पडल्याबरोबर काही मिनिटात माणूस मरतो. इतकं भयानक विषय सापाचं. तर जगातलं सर्वात, मग तो वासुकी असेल, तो तक्षक असेल, तो काय काय नाव असतील सापांचे फार. ही सगळ्या सापापेक्षा जास्त विष कोणाला दिलं भगवान शिवजीनं? तर अश्वसेन नावाच्या सर्पाला दिलं. त्यानं ते प्राप्त त्याच्याकरता केलं की अर्जुनाच्या अंगावर पडणं आणि अर्जुनाला मारणं हाच त्याचा निधिध्यास होता. हाडवैर होतं. पण ज्या वेळेला युद्ध चालू होतं 18 दिवसाचं कुरुक्षेत्रावर, शरण शरण जे हनुमंता, मला काय महाभारत मांडायचं नाही, मला फक्त मारुती रायाचा पुरावा द्यायचा आहे की तुकोबाराय मारुती रायाच्या का पाया पडतात. आणि त्या युद्धामध्ये अर्जुनाच्या रथावर जाऊन अर्जुनाला चावा घेण्याचा प्रयत्न करायचा, पण अर्जुनाला रथ द्यालता, अग्निरथ. आणि माय मेल तीच त्यातच. साप अग्नीच्या जवळ जाऊ शकत नाही. आणि अग्निरथ होता. अर्जुनाच्या रथावर नित्य ज्वाळा होत्या आणि त्या रथावर जाता येत नाही. म्हणून अश्वसेन सर्प कर्णाच्या रथात गेला. कर्णाचा विरोधक कोण? अर्जुन. आणि अश्वसेनाचा विरोधक कोण? अर्जुन. मग दोन्ही एकत्रित झाले.
काही काही दुःख एकत्रित आले की मोठे कुटाणे होते. नवऱ्याचा मेला मामा, सासूची मेली लेक, पायलीचे केले लाडू आणि आधी खाऊ का रडू. दोन्ही दुःख एकच ना. काय मन होती, माणसं शिकलेली नव्हती पण काय बुद्धिवादी होते. नवऱ्याचा मेला मामा, सासूची मेली लेक, दोन्ही दुःख झाले एक, पायलीचे केले लाडू, आधी खाऊ का रडू, कोणतं कर. काय शुद्ध, काय माणूस, काय बुद्धिवाद. अहो शास्त्र न हाताळता शास्त्रातल्या चौकटीचा न्याय देण्याची ताकद काय काय लोकांना. किती मोठा सिद्धांत. दोन्ही गोष्टी अशा एकरूप झाल्या. आणि कर्णाच्या पायावर अश्वसेन नावाचा सर्प आला. 10 रुद्र प्राप्त केले ते. 10 फक्त हेच पठ्य प्राप्त नव्हता केला. 11वा रुद्र. आणि अश्वसेनाने कर्णाच्या पायावर लोटांगण घातलं आणि विचारलं, शुरा एक मदत कर. तुझा शत्रू अर्जुन आहे आणि माझा तर हार शत्रू अर्जुन आहे. तुला काहीच साहस करायचं काम नाही. तू एकच काम कर, मला तुझ्या बाणावर बसव. मला रथात जाता येत नाही, अग्निरथ आहे. आणि तुझ्या बाणावर जर सोडलं तर एका शकंदात अर्जुनाला चावा घेणार आणि एका शकंदात अर्जुन बी संपिणार. कर्णानं सांगितलं, अर्जुन गेला तरी बी पुढचं लय दाढ आहे. पुढचं लय दाढ आहे. कारण रथ हाणणार इतकं दाढ. मला तर वाटतंय पंढरपुरातल्या इतका गुंडच नाही कोणी. हे टाटरीन वायर चोरणारी कुठे गुंडाड असते तू. महाराज जगातल्या 6व्या क्रमांकाच्या गुंडाला 2 वाजून दुपारी 18 मिनिटाला आपटू ज्यानं हाणलंय तो किती नंबरचा गुंडा असेल याचा विचार करा ना तुम्ही. ज्यानं रावणाला आपटू हाणलंय ते भंगिरे भंगार चोरणाऱ्या गुंडारायचं काय खरं असतं. मकाचं चुंगडच उचलून नेलं. अरे चुंगड्या कुठला काय याला कुठं गुंड बनत असते. काय गुंड महाराज तो. चांगल्या गुंडायची ज्यानं जिरिली तो काय सामान्य गुंड आहे. आणि कर्णानं सांगितलं, अरे अर्जुनाला मारून काय फायदा, याचं काय. अर्जुना कर्णा फक्त तू बाण सोड. मनात आलं तर त्यालाही ठुत नाही. विषयच इतकं प्राबल्य होतं. पण कर्णाने एक विचार केला, तू कोणाच्या बळावर बोलायला. म्हणला शिवजीच्या. 10 रुद्र प्राप्त केले. 10. कर्णानं सांगितलं, तुला एक सांगू का अश्वसेना, मी शूर माणूस आहे आणि शूराची ताकद स्वतःच्या बाहूत असते. पठ्ठ्या गेले. वा. आमच्या इथं कुत्रं होतं. नाही माणसं पुन्हा लय आगाव आहेत ग. ते म्हणले तुम्हाला वर्णन केलं पण उपमा कुत्र्याची दिली. हे लय आगाव बैल येत. यावा हळदीत डुक्कर येणं घरनं संगच. आणि मग नंतर एक जणांना आम्हाला कुत्रं दिलं. 1.5 लिटर दूध पित होतं. डुकरं गेल्यावर शेपूट हलवायचं. काय काम आहे. आम्ही ती दुसऱ्याला देऊन टाकले. म्हणलं नगच उचले. काय समक होती महाराज. वा चला. 10 रुद्र प्राप्त केलेस. कर्णानं सांगितलं, मी शूर आहे. तुझा आधार घेऊन जर अर्जुनाला संपिलं तर चंद्र सूर्य येतोपर्यंत लोक कर्णाला बुजदिल म्हणतील. मी माझ्या बाहूच्या ताकदीने अर्जुन मारण्याचा प्रयत्न करीन आणि नाही मेला तर मी मरीन, पण मला तुझी मदत नको. अश्वसेन म्हणला, मला मदत कर ना. काय सांगितलं कर्णानं माहिती आहे. अश्वसेना एक लक्षात ठेव राजा, तो 10 रुद्र प्राप्त केलीस पण ज्याला प्राप्त केलं नाही तो रथावर बसलेला आहे. ध्वजस्तंभावरी वानरू मूर्तिमंत वैकुंठवासी नथुराम बाबा केळकर सांगायचे. फार विद्वान व्यक्ती आमच्या भागातली, प्रचंड विद्वान. एक फड परंपरा आहे. त्या परंपरेमध्ये कीर्तनकारानं 5 गोष्टी केल्या की चोपदार येतून त्याला बुक्का लावतो. त्यांचे विठ्ठल घ्यायचं. आणि कीर्तनकार जर तत्वात बोलत असेल तर 2-2 तास त्या परंपरेतले लोक त्या कीर्तनकाराला बुक्का लावित नव्हते. असा पवित्र महात्मा आमच्या परिसरातले श्री गुरु नथुराम बाबा केळकर. ते म्हणायचे नेवाशाला ज्ञानेश्वरी लिहायला बाबाजी थावरे म्हणजे सच्चिदानंद बाबा लिखाणाकरता बसले.
आणि माऊली महावैष्णव ज्ञानोबराय सांगत होते. तो ओळी निघली, ध्वजस्तंभावरे वानरू. वैकुंठवासीनं तुरामबाबा केळकर म्हणायचे, पानाखाली शेपूट घातली. मारुतीरायने त्या पानाखाली शेपूट घातली, पानाखाली. ज्ञानोबरायने असं पाहिलं, अंजनी सुद्धा काही ताण घेऊ नका, मूर्तिमंत शंकरू. खळा खळा